सध्या भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव वर्ष चालू आहे. सन 2023 26 नोव्हेंबर ते आजतागत आम्ही मतदार जनजागरण समितीच्या माध्यमातून जिथे जाचाल तिथे वाचाल भारतीय संविधान हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. आणि भारतीय संविधानाची जी उद्देशिका आहे त्या उद्देशिकाचा पूर्ण शब्दाचा अर्थ आम्ही विश्लेषण केलेला आहे. आणि आतापर्यंत आम्ही 7,000 ह्या प्रति वाटप केलेला आहे. आणि ह्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानामधील जे संविधान सभेमध्ये जे भाषण होतं ते भाषणाचं एक छोटंसं पुस्तक हा एक आम्ही वाटप करतो. आणि महिन्याच्या प्रत्येक 26 तारखेला शाळा, नर्सिंग कॉलेज असेल, जिल्हा परिषद शाळा असेल किंवा खाजगी कॉलेज, सरकारी कॉलेज असतील, त्याच्यामध्ये आम्ही भारतीय संविधानावरती एखाद्या व्याख्यात्याचं व्याख्यान घेतो. त्याच्यामध्ये डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील असतील किंवा इतर अदर सामाजिक कार्यकर्ते या इतर यांच्या एक व्याख्यात्याचा कार्यक्रम आम्ही घेतो आणि हा प्रति विद्यार्थ्यांना वाटप करतो. आणि दिनांक 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधानाचा दिवस असून ह्या दिनानिमित्त शहरातनं मतदार जनजागरण समितीच्या माध्यमातून खूप मोठी रॅली काढण्यात येते. या रॅलीमध्ये शाळेचे विद्यार्थी, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि ह्या वेळेस आचारसंहिता असल्यामुळे आम्ही आचारसंहिताचे पालन करूनच जिल्हाधिकारी साहेबांच्या म्हणजे नियमाप्रमाणे आम्ही आचारसंहितेचं पालन करून रॅली काढलेली आहे. या रॅलीमध्ये आम्ही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नगर परिषद व मतदार जनजागरण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भले अशी मोठी रॅली काढून संविधानावरती जनजागृती केलेली आहे, कायदेविषयक जनजागृती केलेली आहे. आणि मतदानाचा टक्का कसा वाढवण्यात येईल याच्यावर देखील प्रकाश आम्ही ठेवून मतदानासाठी जनजागृती केलेली आहे. आणि हा उपक्रम आम्ही सातत्याने चालू ठेवलेला आहे. आज रोजी आमचे डॉक्टर साहेब यांना देखील हे संविधानाचे विश्लेषणपद देऊन जनजागृती करण्यात आलेली आहे. भारतीय संविधानाचे अमृत महोत्सव चालू आहे. त्याचे काम करणारे वाघमारे साहेब हे धाराशिवचे प्रतिष्ठित व्यक्ती. ते हे संविधानाचं कार्य करण्याचे काम करत आहेत. त्यांना इथून पुढे देवाने चांगली बुद्धी घालावी. इथून पुढे त्यांनी 100 वर्षापर्यंत लोकांना संविधानाचं ज्ञान द्यावं, संविधानाबद्दल जनजागृती करावी. त्याच्याबद्दल त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे. सध्या भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव वर्ष चालू आहे. सन 2023 26 नोव्हेंबर ते आजतागत आम्ही मतदार जनजागरण समितीच्या माध्यमातून जिथे जाचाल तिथे वाचाल भारतीय संविधान हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. आणि भारतीय संविधानाची जी उद्देशिका आहे त्या उद्देशिकाचा पूर्ण शब्दाचा अर्थ आम्ही विश्लेषण केलेला आहे. आणि आतापर्यंत आम्ही 7,000 ह्या प्रति वाटप केलेला आहे. आणि ह्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानामधील जे संविधान सभेमध्ये जे भाषण होतं ते भाषणाचं एक छोटंसं पुस्तक हा एक आम्ही वाटप करतो. आणि महिन्याच्या प्रत्येक 26 तारखेला शाळा, नर्सिंग कॉलेज असेल, जिल्हा परिषद शाळा असेल किंवा खाजगी कॉलेज, सरकारी कॉलेज असतील, त्याच्यामध्ये आम्ही भारतीय संविधानावरती एखाद्या व्याख्यात्याचं व्याख्यान घेतो. त्याच्यामध्ये डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील असतील किंवा इतर अदर सामाजिक कार्यकर्ते या इतर यांच्या एक व्याख्यात्याचा कार्यक्रम आम्ही घेतो आणि हा प्रति विद्यार्थ्यांना वाटप करतो. आणि दिनांक 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधानाचा दिवस असून ह्या दिनानिमित्त शहरातनं मतदार जनजागरण समितीच्या माध्यमातून खूप मोठी रॅली काढण्यात येते. या रॅलीमध्ये शाळेचे विद्यार्थी, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि ह्या वेळेस आचारसंहिता असल्यामुळे आम्ही आचारसंहिताचे पालन करूनच जिल्हाधिकारी साहेबांच्या म्हणजे नियमाप्रमाणे आम्ही आचारसंहितेचं पालन करून रॅली काढलेली आहे. या रॅलीमध्ये आम्ही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नगर परिषद व मतदार जनजागरण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भले अशी मोठी रॅली काढून संविधानावरती जनजागृती केलेली आहे, कायदेविषयक जनजागृती केलेली आहे. आणि मतदानाचा टक्का कसा वाढवण्यात येईल याच्यावर देखील प्रकाश आम्ही ठेवून मतदानासाठी जनजागृती केलेली आहे. आणि हा उपक्रम आम्ही सातत्याने चालू ठेवलेला आहे. आज रोजी आमचे डॉक्टर साहेब यांना देखील हे संविधानाचे विश्लेषणपद देऊन जनजागृती करण्यात आलेली आहे. भारतीय संविधानाचे अमृत महोत्सव चालू आहे. त्याचे काम करणारे
वाघमारे साहेब हे धाराशिवचे प्रतिष्ठित व्यक्ती, ते हे संविधानाचं कार्य करण्याचे काम करत आहेत. त्यांना इथून पुढे देवाने चांगली बुद्धी घालावी, इथून पुढे त्यांनी 100 वर्षापर्यंत लोकांना संविधानाचं ज्ञान द्यावं, संविधानाबद्दल जनजागृती करावी. त्याच्याबद्दल त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे.